नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय घरच्या घरी बटर चिकन, तेही अगदी सोप्या पद्धतीने। त्यासाठी मी इथे ना अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे दही, घट्ट दही घालायचं, चमचाभर लाल तिखट, गरम मसाला, जिरे पूड, आलं लसणाची पेस्ट घालायची आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स झाल्याच्या नंतर आपण हे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर चिकन आपण मॅरिनेशनला ठेवून द्यायचं, तोपर्यंत मसाल्याची तयारी करायची। तर 2 क्यूब इथे बटर घातलेला आहे, त्याच्यामध्ये कांदे घेतले 2 उभे चिरून, त्याला थोडंसं बटरमध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये ना 2 मोठे टोमॅटो किंवा तुम्ही ते 3 टोमॅटो सुद्धा वापरू शकता, मीडियम आकाराचे, कापून घ्यायचे। 10 ते 12 काजू घालायचे, आलं लसणाची पेस्ट घालायची चमचाभर आणि हे सगळं ना मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर एक मीडियम हीटवरती मी हे सगळं मिक्स केलं आहे। मीठ घालायचं म्हणजे पटकन कांदा टोमॅटो जो आहे तो लगेच मऊ पडतो। त्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे चमचाभर, याने खूप सुंदर रंग येतो। जर काश्मीरी लाल मिर्च पावडर नसेल घालायची तर तुम्ही ना मिरच्या ज्या असतात काश्मीरीच, त्या आपण पाण्यामध्ये भिजत घालून ह्याच्यामध्ये घालू शकतो, त्याने सुद्धा आपल्या बटर चिकनला खूप सुंदर रंग येईल। तर याच्यामध्ये ना मी 2 चमचेभर एवढं, म्हणजे छोटी वाटी होती तेवढं पाणी घातलं, म्हणजे ना मऊसूद होईल। आपल्याला ह्याची पेस्ट वाटायची आहे। तर आता हे जे सगळं आहे ते थंड करायला ठेवायचं आणि सेम पॅनमध्ये मी पुन्हा 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि 1 क्यूब बटरचा घातला। तुम्ही दोन्ही क्यूब बटरचे घातलं तरीसुद्धा चालेल। तर बटर मेल्ट झाल्याच्या नंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते पॅनमध्ये घालायचं आणि एकदम खरपूस होईपर्यंत ना तेलावर म्हणजेच बटरवर हे छान फ्राय करून घ्यायचं। तर स्लो फ्लेमवरती मी सुरुवातीला हे घातलं आणि त्यानंतर मीडियम फ्लेम करत आहे ना एकदम मस्त हे खरपूस होईपर्यंत, आता बघा ह्याला पाणी जरी सुटलं असेल ना तरी हे सगळं ड्राय होईपर्यंत आपल्याला हे चिकन जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता तर थोड्या वेळाने बघा कसं हे ड्राय झालेलं आहे। तर ड्राय झाल्याच्या नंतर आपण हे काढून घेणार आहोत आणि जो मसाला थंड करत ठेवला होता आपण कांदा टोमॅटो, त्याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्याची ना एकदम स्मूथ अशी प्युरी करून घ्यायची आहे। प्युरी झाल्यावरती पुन्हा त्याच पॅनमध्ये 2 क्यूब बटर आणि कसुरी मेथी घातली आहे मी। सगळं काही जे आहे ते एकाच पॅनमध्ये करते, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो। गॅसचा फ्लेम स्लो करायचा आणि त्यामध्ये ना 1 चमचाभर काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायची। त्यानंतर आपण जी मिक्सरच्या भांड्यामध्ये प्युरी करून ठेवलेली आहे ती सुद्धा ह्यात ॲड करायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। रंग बघताय किती सुंदर आलेला आहे। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण जे फ्राय करून ठेवलेलं चिकन आहे ते ह्यामध्ये मिक्स करायचं। एकदम मस्त चिकनसुद्धा फ्राय झालेलं आहे। तर आता व्यवस्थित मिक्स करायचं। एकदा का चिकन फ्राय झालं की आपल्याला वेळ लागत नाही हे बटर चिकन तयार करायला। व्यवस्थित मिक्स झाल्यावर थोडंसं पाणी ॲडजस्ट करते, कारण का मला एक उकळीसुद्धा काढून घ्यायची आहे, म्हणजे सगळे फ्लेवर जे आहे ना ते बॅलन्स्ड होतील। तर एक थोड्या वेळाने उकळी आल्याच्या नंतर ना तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। तर मला ना ही जी ग्रेव्ही आहे ते असं क्रीमी टेक्स्चर खूप आवडतं, त्याच्यामुळे मी तसंच ठेवलं आहे। आणि त्यामध्ये ना वरतून कसुरी मेथी घालायची आणि फ्रेश क्रीम घालायची। फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधाची जी मलाई येते ना वरती, साय म्हणतो आपण तिला, ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकतात आणि सुद्धा खूप छान टेस्ट येते। तर आता बघा किती मस्त असं बटर चिकन घरी तयार झालेलं आहे। तर हे बटर चिकन रोटीसोबत, नानसोबत किंवा कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।